एवढ्या वर्ष प्रकल्पग्रस्त आमदार बनतायत, पण ते फक्त त्यांचे पोट फुगवण्याचं काम करत आहेत। तुम्ही महिला आमदार आहात, 10 वर्ष काम केले, तुम्ही खूप सिनियर आहात, तुम्ही हा आवाज का नाही उठवला? तुम्ही अजूनपर्यंत त्यांना का नाही भेटलात? का नाही मदत केली तुम्ही त्यांना? समस्या अशी आहे की नवी मुंबईमध्ये चरस गांजाचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे, त्यामुळे चांगल्या कुटुंबातले पोरं वायाला जात आहेत। नवी मुंबईचं पाणी हे कुठल्याही याला न जाता पहिलं आमच्या लोकांना मिळू दे, आणि आम्हाला जर पुरलं तर ते दुसरीकडे जाऊ दे। नमस्कार, सकाळच्या विधानसभा डायरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल। चला तर मग जाणून घेऊयात नक्की बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूणच काय समस्या आहेत, त्याच्याबद्दल नागरिकांना काय वाटतं। आपल्याबरोबर अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय सांगाल? एकूणच अनेक समस्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नवी मुंबई प्लांट सिटी आहे, पण तरी देखील अनेक समस्या आहेत, काय सांगाल? आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी दिल्या, पण अजून आम्हाला हव्या त्या सुख सुविधा मिळत नाही। गरजोपोटी घरांचा प्रश्न आहे, गावठाण विस्ताराचा प्रश्न आहे। आम्ही हाय त्याच घरात राहत होतो, महापालिका परमिशन देत नाही, सिडको काही देत नाही, त्यामुळे एक प्रकारे त्याच घरात राहायला लागले। अख्ख्या नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंट होत आहे, पण गाव हाय त्याच आहे, हाय त्या परिस्थितीत आहे। कुठल्या समस्या, लाईटीचा प्रश्न असो, काय असो, रस्ते तसेच गटारांची बेकार परिस्थिती अशी झालेली आहे, आणि कुठले ज्येष्ठ विरोधक केंद्र नाहीत। आम्ही जागा द्यायच्या आणि सुख सुविधा दुसऱ्यांना मिळतात, आणि कुठला आमदार आतापर्यंत या प्रश्न सोडू शकले नाही का। एवढ्या वर्ष प्रकल्पग्रस्त आमदार बनतायत, पण ते फक्त त्यांचे पोट फुगवण्याचं काम करत आहेत। त्याला ग्रामस्थांशी काही लेणं देणं नाहीये। MIDCने एवढ्या जागा घेतल्या प्रकल्पग्रस्तांकडून, तर प्रकल्पग्रस्तांना आज ते झोपडपट्टी तुम्ही तिथे वसवली फक्त, आणि तुम्हाला आम्हाला जागा का घेतलेल्या आहे की कारखाने बांधून, कंपन्या बांधून आणि रोजगार उपलब्ध करून। आता त्याच याच्यावर IT पार्क्स आणि बिल्डिंगी बांधत आहेत। मग याच्या पुढे आम्हाला काय मिळणार आहे? प्लॉटर देणार नाही तुम्ही, मग काय आम्हाला काय देणार तुम्ही याच्याबद्दल? असं तुम्ही याबद्दल आमदार केव्हा बोलले नाही विधानसभेमध्ये की आज JNPTला जागा गेल्या, त्यांना 12.5% सिस्टीम चालू झाली, पण नवी मुंबई फक्त तुम्ही जेवढी जागा जाईल त्याच्याबद्दल फक्त एक प्लॉट देण्यात येतो। मग इथले आमदार का नाही आजपर्यंत बोलले? पाण्याची समस्या आहे, कमी दाबाने पाणी येते, पाणी भेटत नाही। त्याच्यानंतर रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती, रिक्षावाल्यांचे टायर जातात, टायर चोरीचे प्रमाण। आम्ही ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा आम्हाला फुटपाथने जायचं, तर मध्येच आता ती नवीन सिस्टम बॅनरची झाली, त्यांच्यामुळे ते बराच त्रास होतोय। भाजीवाले, फेरीवाले साहेब लोक आले तर ते ओढत घेऊन जातात भाजी, ते आम्ही चालणाऱ्याला आमच्या पायाला लागतं, रक्त येतं, हे येतं, तरी सुद्धा आम्ही काही कंप्लेंट काहीच करू। ते म्हणतात, भाजीवाले म्हणतात महानगरपालिकेकडे जा। भाजीवाल्यांची एवढी बिकट परिस्थिती, छत्र्या लावून बसतात वरती, त्याच्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक छत्री घेऊन जायचं कुठं, चालायचं, तर समस्या एवढी बेकार झाली ना की काहीच खरंच नाही। आपले नवी मुंबई शहर हे 20व्या शतकातलं असं शहर आहे की जे पूर्वनियोजित शहर आहे। म्हणजे इथे मुंबईसारख्या समस्या भेडसावायलाच नाही पाहिजेत। आपलं स्वतःचे 2-2 धरणं असताना सुद्धा आपल्याला पाण्याची समस्या जाणवते। आपलं पाणी ठाण्यात पळवलं जातं, बदलापूरला दिलं जातं, आणखी कुठे पालघर इकडे तिकडे दिलं जातं। तर हे असं न होता आपलं पाणी आपल्यालाच मिळावं ह्यासाठी नाईक साहेबांनी सुद्धा दर हप्त्याला मीटिंग लावून आयुक्तांना सांगितलेलं आहे की नवी मुंबईचं पाणी हे कुठल्याही याला न जाता पहिलं आमच्या लोकांना मिळू दे, आणि आम्हाला जर पुरलं तर ते दुसरीकडे जाऊ दे। लोकांच्या ज्या बिल्डिंग म्हणतात त्यांना काही फॅसिलिटी नाहीत, परंतु बिल्डरचे जे हे आहेत त्यांना भरपूर फॅसिलिटीज आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा, जी आज सामान्य पब्लिक आहे ही LIG टेनंट आहेत, यांना स्वतःला पण काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे। 3 विषय आहेत, त्याच्यामधले पहिला विषय आहे महिला सुरक्षितता, दुसरा विषय आरोग्य, आणि तिसरा विषय आहे रोजगाराचा। आणि हे आमदारांच्या अखत्यारीतले विषय आहेत। म्हणजे पाणी बिणी ह्या गोष्टी जर पकडल्या तर ते काय मान्य करतो, ते महापालिकेच्या अंतर्गत, ज्यावेळी महापालिकेची निवडणूक लागेल त्यावेळी आम्ही त्या विषयावर बोलू शकतो। पण हे जे महत्त्वाचे विषय, महिला सुरक्षितता, मला खरोखर खेद वाटतो की आमच्या इथं 10 वर्ष महिला आमदार असून सुद्धा आज आमच्या कोपरखेड्याच्या ताई, आमच्या उलव्यामधल्या ताई यांना जर
असं ओढून किंवा एवढं बलात्कार होतो, अक्षरशः मला चीड येते या गोष्टीची. तुम्ही महिला आमदार आहात, 10-10 वर्ष काम केले आहेत, तुम्ही खूप सिनियर आहात, आम्ही तर खूप छोटे अजून लोक आहोत, सामान्य नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे, तुम्ही हा आवाज का नाही उठवला? तुम्ही अजूनपर्यंत त्यांना का नाही भेटलात? का नाही मदत केली तुम्ही त्यांना? आणि त्या प्रश्नावर तुम्ही का आंदोलनं केली नाहीत? तुम्ही सत्ताधारी पक्ष, आज मी बघतोय तर हे महायुतीचं जे सरकार आहे, 3-3 पक्ष, तरी पण अजित पवार साहेब ते ह्याचं आंदोलन करतायत. शिवाजी महाराजांचा हे केल्याबद्दल, पुतळा आमचा हे केल्यामुळे आंदोलन करतायत. म्हणजे तुम्ही पक्षामध्ये जरी असाल तरी तुम्ही हे करताय ना. पण महिला सुरक्षितता ह्याच्यावर ह्या स्थानिक आमदारांनी विषय घ्यायला पाहिजे होता. स्थानिक आमदार फक्त विषय कुठले घेतायत? संडास बांधण्यामध्ये त्यांना फार मोठी हे आहे. ते तुम्ही जर जाल आता कुठल्याही नवी मुंबईमध्ये, हे सुयोजित शहर आहे, मला वाटतं प्रत्येकाकडे 1 BHK आहे, हे तिथं प्रत्येक घरात टॉयलेट आहे. असून दे, टॉयलेट ही महापालिकेची जबाबदारी आहे, त्यांनी ते बांधायला पाहिजे. पण आमदाराचं काम आहे का ते? तर त्याच्यामध्ये तो एक विषय येतो की त्यांनी त्या आमदाराचं काम केलं नाही. माझा आरोग्याचा विषय, आरोग्याविषयी ताईने आता काहीतरी 250 कोटीची निविदा काढलेली आहे. निविदा काढली, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे, नवी मुंबईत एवढे मोठे मोठे हॉस्पिटल बांधलेत आपण, मीनाताई बांधले, सार्वजनिक आरोग्य आपलं सेक्टर वाशीचं आहे, ऐरोलीला आहे, एवढे मोठे मोठे करोडो रुपयाचे आपण आरोग्य म्हणजे हे बांधलेले आहेत, बिल्डिंग बांधलेले आहेत. तुम्ही तिथे फंड टाका ना. आज 250 करोड रुपये तुम्ही कुठनं टाकताय? नवी मुंबईकरांनी जे पैसे गोळा केले टॅक्स, त्याच्यातून 250 करोड रुपये टाकताय. 4-5 हजार करोडची आपली महापालिका आहे, त्यातले 250 करोड रुपये, 750 करोड टाकणार, त्यातला पहिला निविदा 250 करोड रुपयाची टाकताय. म्हणजे नवी हॉस्पिटल कोणी बांधायला पाहिजे? जर तुम्हाला फंड आणायचं आहे, राज्य शासनात आणा ना. नवी मुंबईकरांच्या करातनं कशाला आणताय? आज तिथे नगरसेवक नसल्यामुळे जो आमदार असेल, मंत्री असेल, नवी मुंबई पूर्ण महापालिका खाली करून टाकलेली आहे. माझा विश्वास आहे, ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी नगरसेवक डोक्याला हात लावतील. कारण ते ज्यावेळी जाईल तेव्हा 0 बजेटमध्ये ह्यांना कामं करायला लागतील. समस्या अशी आहे की नवी मुंबईमध्ये चरस गांजाचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. त्यामुळे चांगल्या कुटुंबातली पोरं वायाला जात आहेत. यावर काय ती योग्य अशी ठोस कारवाई होत नाहीये. कोणतरी असं डॅशिंग नेतृत्व यावं ज्याच्या अंडर पूर्ण महापालिका द्यावी, जो की काही ऍक्शन घेईल त्याच्यावरती आणि हे पूर्णपणे बंद पाडेल. तिथल्या बेसिक अम्युनिटीज तरी क्लिअर पाहिजेत. तुम्ही घणसोलीचा रोड जो बघाल, रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यांमध्ये रस्ते, हे तुम्हाला समजून येणार नाही. आणि मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती काम करण्यात आलं होतं, परंतु ते आज ज्या दर्जाचं काम झालेलं आहे, ते रस्ते जे आहेत त्याच्यावरनं डबल खड्डे झालेले आहेत. आणि आरोग्याचा जो विषय, आपण जर बोनकोड्याच्या इथे गेलात किंवा बाकीच्या ठिकाणी गेलात तर ते लोक बोलतात की तुम्ही वाशीला जा, तुम्ही इकडे जा. तर त्या ठिकाणी तुम्ही का त्याची तरतूद करू शकत नाही, हा आमचा प्रश्न. जर आपल्याला नवी मुंबईत जर बदल हवा आहे तर माझं असं म्हणणं की युवा नेतृत्वांची गरज आहे सध्या, आणि सुशिक्षित हवा आहे, बस हीच अपेक्षा माझ्याकडून. एकूणच आज आपण सकाळच्या विधानसभा डायरी या विशेष कार्यक्रमातून बेलापूर विधानसभेतील नागरिकांच्या मनातील जो कल आहे, ज्या समस्या आहेत, त्या सर्व जाणून घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.